कोल्हापूरकरच्या रक्तात फुटबॉल आहे आणि फुटबॉलच्या श्वासात कोल्हापूर. राव भारत क्रिकेटच्या नादात आहे, पण कोल्हापूरकर आज बी फुटबॉलसाठी जीव टाकतात. पण का? कोल्हापुरात पोरग जन्माला आलंय की त्याच्या 5वीला फुटबॉल पुजलेला आहे असं म्हणलं तर वावड ठरणार नाही. पण हा फुटबॉलचा नाद कोल्हापुरात आला कसा? तर बघा, याची गोष्ट थेट राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून सुरू होते. महाराजांना वाटायचं की पोरं फक्त पुस्तकात नाही तर मैदानात बी तितकेच भारी झाले पाहिजे, म्हणून त्यांनी कुस्ती बरोबर फुटबॉलला बी मोठा आधार दिला. मग काय, गावोगावी मैदान झाली, स्पर्धा भरायला लागल्या आणि पोरं फुटबॉलच्या माग झपाट्यात धावा लागली. हळूहळू हा खेळ कोल्हापूरच्या संस्कृतीचा एक भाग बनून गेला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण कोल्हापूरचं फुटबॉलवरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. आज मी ते सामना म्हणलं, मैदान खचाखच भरते. टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल ताशे आणि जल्लोषाने सगळा परिसर दणाणून जातोय. देशाला अनेक दर्जेदार फुटबॉलपटू देणारा हा कोल्हापूर आज महाराष्ट्राची फुटबॉलची राजधानी म्हणून ओळखला जातो. तर वर्ल्ड कपची हवा लागली आहे. तुमच्या मंडळात, गल्लीत किंवा परिसरात वर्ल्ड कपची तयारी सुरू झाली असेल, पोस्टर, कटआउट, झेंडे लावले असतील, तर त्याचे फोटो किंवा रील्स आमच्यासोबत शेअर करा. आम्ही तुमच्यासोबत कोलॅबरेट करू आणि तुमचा फुटबॉलचा जल्लोष सगळ्यात कोल्हापूरला दाखवू. कारण एक गोष्ट खरी आहे, कोल्हापूरकरच्या रक्तात फुटबॉल आहे आणि फुटबॉलच्या श्वासात कोल्हापूर.